अरे स्वप्नील, मगाशी सांगायला विसरले, हे पत्र आलं तुझ्यासाठी. थँक्यू. काय रे, कशात एवढा दंग झालायस? या पुस्तकातल्या गोष्टींचा ह्युमन सायकोलॉजी आणि मॉब सायकोलॉजीशी काही संबंध लागतो का हे पाहतोय. स्वप्नील, केवढं करतोस रे प्रियासाठी तू? म्हणजे नुसतं प्रियासाठीच नाही, आमच्या सगळ्यांसाठी, या घरासाठी. आम्ही खूप भार टाकतोय का रे तुझ्यावर? काकू काय बोलताय? आपल्या माणसांचा कधी भार होतो का? तसं नाही रे, पण म्हणजे या तू मोकळेपणाने सांग मला. या घरातल्या सगळ्या प्रकरणात आपण उगीच ओढले जातोय असं तर कधी नाही ना वाटत तुला? काकू काय विचार करताय तुम्ही? मोकळेपणाने सांगू का? मी परमेश्वराचे आभार मानतो. सरंजामेंचा परमेश्वर. का? त्यांनी मला त्रास दिला आणि मग काकांनी मला हट्टाने घरी बोलवून घेतलं. हो रे बाबा, हो तसं असेल तर मलाही त्या परमेश्वराचे आभारच मानले पाहिजे. काकू, आणि मी जरी लांब असतो ना तरी प्रियाच्या मदतीला धावून नक्की आलो असतो. प्रिया केवढं मन लावून काम करते का, आणि हे मी पाहतोय. तुम्हाला सांगू का, आत्ता तिच्या म्हणण्यावर कोणाचाच विश्वास नाहीये, पण तिच्या म्हणण्यात तथ्य आहे हे मला माहिती. आणि बाकी कोणी नसलं तरी सुद्धा मी तिच्याबरोबर उभं राहण्याचा निर्णय घेतला. आधीलाही मी हेच सांगतोय. स्वप्नील, प्रियाबद्दल तुला हे जे काही वाटतं, काय झालं रे? नाही, हे बेंगलोरच्या हेड ऑफिसला आम्ही प्रोजेक्ट सबमिट केलं होतं आणि त्याचा अप्रूव्हल आलाय. अरे मग चांगली बातमी आहे की. नाही, डेफिनेटली बातमी चांगली आहे, पण आता आधीला किंवा मला काही दिवसांसाठी बेंगलोरला जायला लागणार. आणि आधी जर वाड्यावर जाणार असेल तर मग मला जायला लागेल. काय म्हणत होता तुम्ही? प्रियाबद्दल मला नाही तसं काय, म्हणजे अर्जंट काही नाही. तू कर, काम कर तुझं, मी चहा आणते तुला. Don't lose hopes. All the best. प्रिया, काय ग, लक्ष लागत नाहीये का? नाही नाही, असं काही नाही. कुणी काय बोललं का तुला? नाही ग, तसं काही असतं तर मी सांगितलं असतं ना तुला. प्रिया, तू सांगितलं नाहीस तरी कळतंय ते. SMS. गेले काही दिवस सारखे हे SMS येत आहेत. डोकं फिरलंय नुसतं. कुणाचा SMS आहे? तेच तर कळत नाहीये ना. हा नंबर ओळखीचा नाहीये माझ्या, आणि मी फोन करून पाहिलं तर कोणी उचलत नाहीये.
अगं तू एवढी का अस्वस्थ होतीयस? चुकून येत असेल कुणाकडून तरी. नाही ग, या मेसेजमधली भाषा वाचली तर असं वाटतं की हा माणूस हा कोणीतरी जवळचा आहे, ओळखीचा आहे आणि माझ्यावर लक्ष ठेवू नये. म्हणजे याचं टेन्शन आलंय तुला? ए शुभ्रा, हे बघ प्रिया, शुभ्रा, आई बोलवते ना. कॉफी. क्लासला जायचं नाही तुला? माझी सगळी लेक्चर्स कॅन्सल झाली आहेत. वा, चला तेवढाच आराम मिळेल तुला. असं तुम्हाला वाटतं, पण लेक्चर्स कॅन्सल झाली आणि घरात बसावं लागलं ना की त्याच वेळात मला अगदी घरात चुकल्यासारखं वाटतं. आता मी माझी पण सगळी कामं कॅन्सल करू बघस. कशाला? बघ ना, आता अलीकडे आपण तरी कुठं एकमेकाला फारसा वेळ देऊ शकलोय. कसला विचार करतीस? कसला विचार करतीयस? प्रथमेशचा आणि कोणाचा? प्रथमेशचा आणि त्यांनी काढलेल्या चित्रांचा. काही गोष्टींच्या बाबतीत काहीही केलं ना तरी त्या गोष्टी आपल्या हातात नसतात, ते नसतातच. म्हणजे आपण प्रथमेशच्या भविष्याच्या दृष्टीने जे जे ठरवलं ते फोल ठरलं. आपण ठरवलं त्याला त्याचा भूतकाळ आठवू द्यायचा नाही ज्याचा त्याला त्रास होतो. आणि नेमकं त्यांनी पुन्हा असंच चित्र काढलं जे जुन्या गोष्टींना उजाळा देणार आहे. आजोबा आणि आधी तर म्हणतात की प्रथमेशच्या चित्रांच्यामुळे आपण वाड्यातल्या खजिन्यापर्यंत पोहोचू शकू. मला ना देवाची करणी काय आहे हेच कळत नाही. प्रथमेशनी काढलेलं एक साधं चित्र, त्याचा संबंध वाड्यातल्या खजिन्याशी जोडला जातो. आता बघ ना, हीच त्याची चित्रकला की ज्याच्यामुळे त्याला त्रास होतो म्हणून आपण थांबवायचा निर्णय घेतला होता. तीच चित्रकला वाड्यातला खजिना शोधायसाठी मदत करते. प्रथमेशला ही चित्र का सुचतात आपण सांगूही शकत नाही. त्या चित्रांना कुठल्याही काळवेळाच्या गणितात बसवूही शकत नाही. आपल्याला वाटतं म्हणून त्याचं चित्र काढणं थांबवूही शकत नाही आणि आपल्या मनाप्रमाणे चित्र काढ अशी ऑर्डरही करू शकत नाही. खरं तर आपण काहीच करू शकत नाही. पण एक सांगतो राधा की जेव्हा बाबा म्हणाले ना की प्रथमेशच्या चित्राचा संबंध वाड्यातल्या खजिन्याशी आहे तेव्हा खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे आजोबांचा इतक्या वर्षाचा शोध आणि तो पूर्ण होण्यासाठी आपल्या प्रथमेशची चित्र उपयोगी पडतात.
हाय शुभ्रा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एका मीटिंगला जाऊन येतो. हां, बाय. स्वप्नील, घाईत आहेस? काही काम होतं? हो, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अगं मग परवानगी कसली मागतेस, बोल ना. जरा बसशील 2 मिनिटं? स्वप्नील, कालपासून मी प्रियाला पाहते. ती खूप अस्वस्थ दिसते. मी तिला विचारायचा प्रयत्न केला पण ती काही सांगत नाहीये मला. प्रिया, काय झालं तिला? तुला नाही जाणवलं? तिच्या मनात काहीतरी आहे जे ती लपवतीये. निखिलचा जो शोध अर्धवट राहिला तो पूर्ण करते ना ती. आणि मग त्यात कसं आहे की ज्या स्पीडनी कामं व्हायला पाहिजे त्या स्पीडनी ती होत नाहीयेत आणि तसं तिला अपेक्षित नाहीये म्हणून अस्वस्थ असेल. तुला खरंच असं वाटतं हेच कारण असेल? तू का असं विचारतेस? नाही, सहजच. म्हणजे मागे मला असं म्हणाली होती ती. स्वप्नील, पुन्हा एकदा तिला विचारून पाहशील का रे? अगं प्रियाचं माहिती आहे ना तुला. म्हणजे एखादं काम तिने असं घेतलं मनावर की आणि त्या कामात तिला हवं तसं यश मिळत नाही, त्यामुळे तिला कदाचित आपल्याशी ते सगळं शेअर करायला ऑकवर्ड फील होत असेल ना. मी बोलतो तिच्याशी. आपण दोघे बोलूया का? बरं. ओके, मी निघतो. हां, बाय. बाय. बोलावलं? हो. काय करत होतीस ग बाळा? मेल्स चेक करत होते. आजोबा, एका अनोळखी व्यक्तीचा ईमेल आलाय मला. तेच बघत होते. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, एका अनोळखी व्यक्तीकडून मला सारखे SMS येत असतात. कदाचित त्याच व्यक्तीने पाठवलं असेल हे ईमेल. शोध घे बाहुली. कदाचित ती व्यक्ती अनोळखी नसेल. कदाचित त्या व्यक्तीला ओळख द्यायची नसेल. पण का कोण जाणे आजोबा. हल्ली कोणी मदत जरी करायला आलं ना तरी मनात पहिला संशय येतो, भीती वाटते. कसली भीती बाहुली? आजोबा, सुलेखा जर हे सगळं. सुलेखा, अपघात, अपयश आणि चुकीचे निर्णय याशिवाय तिच्या समोर सध्या काहीही नाहीये. एका खडतर आणि वाईट परिस्थितीतून सध्या ती जातीये. म्हणजे तुम्हाला काही. बरं का बाहुली, प्रथमेशनी जे चित्र काढून आणलं होतं ते चित्र घेऊन मी आणि आदिनाथ वाड्यावर जातोय. आजोबा, म्हणजे मी इथे एकटी. बाहुली, मला कल्पना आहे तू एकटी पडणार, पण असं करून नाही चालणार बाहुली. आज मी काही दिवसांसाठी वाड्यावर जातोय. उद्या कधी ना कधी वैकुंठाला जावं लागणार. आजोबा, बाहुली,
मी वाड्यावर गेलो की तू एकटी पडणार याची कल्पना आहे मला, पण माझं जाणं अपरिहार्य आहे. मी काय करू? हे बघ बाहुली, निखिल, बाळ आणि आपल्या कुटुंबातली नसून सुद्धा आपल्याच कुटुंबातली झाल्यासारखी क्षिप्रा, या सगळ्यांच्या हातून एखादी चूक घडली आणि आपण त्यांना कायमचे गमावून बसलो. अशी एखादी क्षुल्लक चूक माझ्या बाहुलीच्या हातून घडू नये आणि आम्हाला तिला कायमचं गमवावं लागू नये हीच इच्छा आहे. माझी बाहुली, मी इथे आलो की मला खंबीर झालेली दिसली पाहिजे. गुड मॉर्निंग. थँक्यू. मला तुला काही सांगायचंय. सांग. प्रिया, तुला माहिती आहे माझा नशिबावर किंवा ग्रहगोलांवर वगैरे विश्वास नाही, पण माझ्या मते प्रत्येक गोष्टीला एक रिझन असतंच. रादर ते असायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण काही गोष्टींमागची रिझन शोधायचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याला सापडत नाहीत. पण अशा गोष्टींचा विचार करायचाच नसतो. विशेषतः अशा गोष्टी ज्या आपण घडवत नाही त्या होतात. मैत्री, प्रेम, काही वेळा भांडणं. मी त्याबद्दल नाही बोलत. मग बँगलोर विषयी बोलायचंय? आय कांट हेल्प इट. काही गोष्टी पडतात कानावर. तसंही येणारी माणसं आयुष्यात न टिकण्याची सवय झाली आहे मला. रादर जी माणसं टिकावी असं वाटतं ती. हे बघ प्रिया, जाऊ दे ना त्या जुन्या गोष्टी. कशाला बोलतोय आपण? एका अर्थी बरं झालं तू चाललायस. म्हणजे आपणहून चाललायस. का? कारण तू स्वतःहून चाललायस. मग तुला जर माझी आठवण आली तर मला भेटायला परत येशील अशी मी आशा तरी ठेवू शकते. ज्यांना माझ्या आयुष्यातून स्वतःहून जायचं नव्हतं त्यांना अशा पद्धतीने गमावलंय मी की आता ती फक्त आठवणीतच उरली. मग कधी निघताय? खरं सांगू, मला तुला सोडून नाही जायचंय. आता कुठे आपल्यातली भांडणं संपली होती आणि तुझ्या सुपरनॅचरल पॉवर संबंधी माझा अभ्यास सुरू झाला होता. आणि निखिलच्या बाबतीत सुद्धा मला तुझी मदत करायची आहे. हे सगळं असं अर्धवट टाकून मला नाही जावं होत आहे.